नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. कारण त्या ट्विस्टमध्ये आता असा एक जो काही भयानक भूतकाळ आहे तो आबा म्हणजे आनंदीचे आबा आता हे सगळ्या निंबाळकर फॅमिलीसमोर आणणार आहे. कारण आता एक असं गुपित आबांनी आत्तापर्यंत लपून ठेवलेलं असतं. आनंदी त्यांची नात नसते, तेव्हा आनंदी ही त्यांना एक सापडलेली मुलगी आहे. कारण लहानपणी आनंदीच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे आणि आता हे सगळं कसं घडलेलं आहे. आनंदी ही आरती आणि आरची या दोघींची बहीण नसून ती एक आता मानलेली म्हणजे आता आबांनी घरी आणलेली एक म्हणजे मुलगी, जिला आई वडील कोणी नव्हतं. एक रडत होती एका मंदिरामध्ये, गावच्या मंदिरामध्ये तिच्या आई वडील बाबांनी तिला सोडून दिलेलं होतं. आणि आता ही मुलगी मात्र येथे आपल्याला कशी सापडलेली आहे. कारण आज घरामध्ये मुलांनी जे काही आता हे आनंदीला या घरातून जाण्यासाठी सांगितलेलं असतं आणि किती काही झालं तरी शेवटी आता युगंधर आनंदीची साथ द्यायला तयार असतो. म्हणून मात्र आता मुलं म्हणतात की आता काही झालं तरी तुला या घरातून जावंच लागेल. परंतु आरती आणि आरची जो काही घडलेला प्रकार आहे तो सगळं काही आबांना घाईने सांगायला येतात. आबांना मात्र आता हे नको असतं. आबा म्हणतात की असं कसं शक्य आहे, माझ्या आनंदीच्या बाबतीत हे कसं होऊ शकतं, असं नाही होऊ शकत. माझी आनंदी एक खरी आणि एक खरी लक्ष्मी आहे. तिच्या बाबतीत जर कोणी असं काही केलं तर ते मी कधीही सहन नाही करू शकणार. कारण आनंदी माझी एक म्हणजे मानलेली लाडकी मुलगी आहे. आत्तापर्यंत हे सत्य मात्र मी लपून ठेवलेलं आहे, पण यापुढे मात्र आता किती काही झालं तरी हे सत्य मला शेवटी आता सगळ्यांच्या समोर सांगावं तर लागेलच. तेव्हा आता आनंदी ही आता त्यांना सापडलेली मुलगी आहे आणि त्या मुलीला मात्र घराच्या बाहेर काढताना विचार करायला हवा असं मात्र आपल्या मालक साहेबांना सांगायला हवं. मालक साहेब मात्र तिच्यासोबत जरीही जाणार असेल, जरीही त्यांनी आनंदीला अगदी एकटीला म्हणजे तिची जी व्यवस्था आहे तर ती सगळी केली असेल, तिला काय हवं काय नको, पण नाही, आनंदी त्याच घरासाठी योग्य आहे. लहानपणापासून ज्या मुलीची इतकी फडफड आहे तर त्या मुलीला आज असं वाऱ्यावर ते नाही सोडू शकत. मालक साहेबांना आता तिची काळजी असायला हवी. म्हणून आबा हे आनंदीच्या सत्यासाठी धावायला येतात. कारण आनंदी एकतर लहानपणापासून तिने खूप काही भोगलेलं आहे आणि यापुढे आनंदीला काही भोगायला नकोय. म्हणून आता आबा धावतच निंबाळकरांच्या घरात आलेले आहेत. तेव्हा आनंदी बाहेर पाऊल टाकणार. कारण मुलांनी जो निर्णय सांगितलेला आहे तर तो काही ऐकायला आता आनंदी तयार नसते. ती म्हणते की मालक साहेब, तुम्ही या घरामध्ये राहू शकतात, तुमचा हक्क आहे, तुम्ही माझ्यासाठी घर नाही सोडू शकत. कारण किती काही झालं तरी आता तुम्ही माझ्याशी लग्न केलं आणि माझं आयुष्य वाचवलं, तेच माझ्यासाठी खूप काही आहे. पण आता मी मुलांना जाता वेळी शेवटचं 1-2 शब्द सांगून जाते. कारण आज या घरामध्ये त्यांची आई जरी नसेल परंतु मुलांनी आपल्या बापाकडे लक्ष द्यायला हवं, बापाचं सगळं काही ऐकायला हवं. कारण मालक साहेब एक देव माणूस आहे आणि एका देव माणसावर केलेले आरोप खरंच हे चुकीचे आहेत. म्हणून मुलांचे सुद्धा डोळे उघडायला हवे. म्हणून आनंदी पृथ्वीच्या जवळ येते आणि पृथ्वीला म्हणते की पृथ्वी हे बघ, जरीही तुला वाटत असेल की मी या घरात स्वार्थासाठी आली असेल, मला तुमचं काही धनसंपत्ता वगैरे काही नको, मला फक्त तुम्ही या घरात सुखाचे राहायला हवे आणि तुमच्या वडिलांची तुम्ही काळजी घ्यायला हवी. कारण समिताताई गेल्यानंतर अगदी पूर्णपणे ती तुटून गेलेली आहेत. त्यांनी कधीही मला माझ्या म्हणजे ह्या रूममध्ये येण्याची सुद्धा परवानगी दिलेली नाही. ते फक्त माझं म्हणजे स्वीकार त्यांनी केलेला नाही. मी कधीही त्यांची काळजी जरी घेत असले तर मी माझं कर्तव्य पार पाडत राहते. या घरात मी आता या घरची सून आणि तुमची आई असं जे काही मी मानते, पण मला तो हक्क नाही, मला ते हक्कच मालक साहेबांनी दिलेले नाही. पृथ्वी विचार कर, जो माणूस आपल्या गेलेल्या बायकोवर इतका प्रेम करतो आणि तरीसुद्धा तुम्ही त्या माणसावर शंका कशा घेऊ शकतात. आणि त्याच वेळेस आता छायाताई पुढे येतात आणि माईसुद्धा. छायाताई आणि माई म्हणतात की अरे, तू आनंदी आणि युगंधर या दोघांवर इतका संशय घेत आहे. तर आता विद्याधरचा ऐकतो. विद्याधर म्हणतो की त्या दोघांना म्हणजे आनंदीवर त्या युगंधरचा डोळा होता. मग मला एक गोष्ट सांग, आनंदीचा म्हणजे युगंधरचा आनंदीवर डोळा असता तर मात्र म्हणजे युगंधरने आनंदीला कधीही किचनमध्ये झोपून दिलं नसतं. कारण आनंदी किचनमध्ये झोपत आहे हे सत्य आता तुला माहिती आहे का. तर आनंदी म्हणते की हो, मी आल्यापासून किचनमध्ये झोपत आहे, मी कधीही मालक साहेबांच्या रूममध्ये गेले नाही. फक्त जेव्हा मला चेहऱ्याला भाजलं होतं त्यावेळेस मालक साहेबांनी मला त्या रूममध्ये राहायला सांगितलं होतं. माई म्हणतात की आनंदी, तू शांत हो, आता आम्हाला बोलून दे.
म्हणून मात्र मग आता जे सत्य आहे तर ते सत्य मात्र आता माई आणि छायाताई आज मात्र बोलतात. छायाताई म्हणतात की आल्यापासून आनंदी माझ्याजवळ झोपत आहे आणि त्या या घराचीच काळजी करत आहे. तरीसुद्धा मुलांना तुम्ही आज त्यांच्यावर जे काही आरोप केले आहे ना, तर ते सगळे आरोप चुकीचे आहे. तुम्ही असं त्यांच्यावर आरोप करायला नको होते. जे आरोप तुम्ही केलेले आहे तर ते खरंच मागे घ्या. मालक साहेब आणि आनंदी यांच्या कोणतेही संबंध नाही. आल्यापासून आनंदी किचनमध्ये झोपत आहे आणि त्याच वेळेस आता आबा तेथे येतात. आबा म्हणतात की थांब आनंदी, आज मी तुझ्या हक्कासाठी तोंड देणार आहे. कारण ज्या घराने तुला बाहेर काढलं तर त्या घराला सुद्धा कळायला हवं आनंदीने आत्तापर्यंत काय काय भोगलेलं आहे. आणि अशा आनंदीला मात्र मी असं वाऱ्यावर नाही सोडून देणार. माझ्या आनंदीने आत्तापर्यंत खूप काही केलेलं आहे. पृथ्वी, लहानपणापासून मी तुला बघतोय आणि मुलांना खरंच मी तुमच्या समीराचा आणि मालक साहेबांचा दोघांचाही संसार बघतो, त्यांचं प्रेम बघत होतो. पण समीरताई गेल्यापासून आता मुलांनो, तुम्ही तुमच्या वडिलावर जे काही आरोप करत आहात ते चुकीचं आहे. आणि विद्याधर जे काही वागलेला होता ना, तर त्याचे सगळे पुरावे मी तुम्हाला देतो. तेव्हा ते पुरावे म्हणून साक्षीदार आता जे काही शेजारच्या आनंदीची एक मैत्रीण आणि तिचा तो मित्र हे सगळेजण तेथे आलेले आहे, ज्याचं आनंदीवर मनापासून प्रेम असतं आणि तो तेथे आलेला आहे. आणि तो मात्र आज आनंदी कशी निर्दोष आहे सांगतो. कारण विद्याधर त्यावेळेस कसा वागला होता, त्याने सर्व काय केलं होतं हे सगळं काही मात्र आता त्या दोघांनी सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता म्हणजे आबा म्हणतात की माझी आनंदी, माझी जरी नात नसेल ना तरीसुद्धा मी लहानपणापासून तिला अगदी एका नातीसारखं वाढवलेलं आहे. आरती, आर्ची आणि आनंदी यांच्यामध्ये मी कधीही कोणतं असं एक म्हणजे वेगळं अंतर ठेवलेलं नाही. माझी आनंदी लहानपणापासून निष्पाप आहे. जेव्हा ती मला एका मंदिरात भेटली होती आणि मंदिरामध्ये ती रडत होती, अगदी एका ह्या निष्पाप मुलीला मात्र कोणी तिथे सोडलं होतं माहिती नाही. कारण या निष्पाप मुलीला आता ती अंध असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी सोडून दिलं. तेव्हा मात्र आता शिल्पाला तर धक्काच बसलेला असतो. कारण आता शिल्पाने सुद्धा आता लहानपणी एक असं काहीतरी सत्य लपवलेलं आहे आणि त्या सत्याची तिला आठवण होते. त्यानंतर मात्र आता आबा आनंदीबद्दल सगळं काही सांगायला सुरुवात करतात की आनंदी लहान होती, अंध होती आणि आता तिला अंध असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी सोडून दिलं. हे सगळं काही आता आबांनी सांगितल्यानंतर सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. परंतु आबा म्हणतात की जेव्हा मी तिला घरी घेऊन आलो तेव्हापासून मात्र माझ्या आरती आणि आर्ची या दोघीसारखा मी तिचा सांभाळ केलेला आहे. आणि आज मात्र तिच्यावर जी काही परिस्थिती आलेली आहे तर त्या परिस्थितीतून मात्र आता आनंदीला खूप काही भोगावं लागलेलं आहे. आणि आनंदी जेव्हा माझ्या घरात आली, पहिल्यांदा तिने माझ्या घरात पाऊल ठेवलं, त्याच वेळेस आता जी काही माझी कोर्टाची कामं रखडलेली होती आणि जेव्हा कारखान्यामध्ये आता हे सगळं काही म्हणजे मालक साहेबांना जे आत्तापर्यंत मी काही माझं म्हणजे अस्तित्व नव्हतं, मी आता एक खूप गरीब माणूस होतो आणि तेव्हापासून आनंदी माझ्या घरात आली, तेव्हापासून माझ्या घरामध्ये आनंदाचं एक वातावरण वेगळंच निर्माण झालं. माझ्या म्हणजे मुलांना आणि माझ्या म्हणजे सुनाला, आरती आणि आरतीच्या आईवडिलांना तर गमावलं. परंतु जेव्हापासून आनंदी या घरात आली तेव्हापासून आनंदीने मात्र या घराचा स्वीकार केला. आत्तापर्यंत आम्हाला ती कोणतीही कमी मात्र आनंदीने पडून दिलेली नाही. जशी माझी सून होती तसा मात्र आनंदीने या घरामध्ये आमचा सगळं काही आम्हाला खायला प्यायला आनंदी सगळं काम करत होती आणि ते पण मनापासून. आनंदी कधीही अंध आहे आणि ते अंध असल्यामुळे तिला मात्र दिसत नव्हते, तरीसुद्धा मात्र आनंदीने कधीही तो विचार केला नाही. ती जे काही वागत होती ते सगळं काही मात्र ती व्यवस्थित करत होती. सगळं मात्र तिने आता एक म्हणजे या घरचीच असून केलं. परंतु आत्तापर्यंत हे सत्य मी दडून ठेवलं होतं. कारण माझी आनंदी निष्पाप आहे. माझ्या आनंदीला काही कळायला नको, ती माझ्याच नातीसारखी आहे. आणि आज मला ते सत्य सांगण्याची वेळ तुमच्यामुळे आलेली आहे. कारण आनंदीने जे काही केलेलं आहे तर ती प्रत्येक गोष्ट मात्र अगदी प्रेमाने, तिने कधी कुणाचं वाईट केलेलं नाही. आत्तापर्यंत तिने जे काही केलेलं आहे तर ते सगळं तिने स्वतः केलेलं आहे. तर तेव्हा आनंदी म्हणते की आबा तुम्ही काय बोलतात, मी म्हणजे तुमची नात नाही का? त्यावरती आबा असं म्हणतात की आनंदी अगं तसं नाही बाळा, तू माझीच नात आहे. परंतु जे सत्य तुझ्या बाबतीत होतं ते आज मला यांच्या म्हणजे घरामध्ये सांगण्याची वेळ आलेली आहे. पण हे बघ मुली, अगं तू माझ्याच अगदी म्हणजे नातीसारखी आहे. मी कधीही तुला दुरावा दिलेला नाही. परंतु आजपर्यंत मला हे सत्य सांगावं लागलं कारण पृथ्वी आणि या मुलांनी तुझ्यावर जे काही आरोप केलेले आहेत ते आरोप मला सहन होऊ शकत नाही. आणि
आनंदी आता मी तुला या घरात नाही ठेवू शकत, आत्ताच्या आत्ता तू आमच्यासोबत आपल्या घरी चल. जे काही अपमान तुझा या घरामध्ये होत आहे तो आत्तापर्यंत मला माहिती नव्हता, कारण तुला मालक साहेबांनी अजूनपर्यंत या घरात बायकोचा हक्क दिलेला नाही. त्यामुळे हे किती काही झालं तरी या घरात तू एका मोलकरणीसाठी कसं राहू शकते. आणि मुलंसुद्धा तुझा इतका अपमान करतात आणि या घरासाठी तू इतकं सर्व काही करते, म्हणून आता मी तुला या घरात नाही ठेवू शकत. आनंदी म्हणते की नाही आबा, किती काही झालं तरी आता हे घर माझं आहे, या घराची काळजी मला घ्यायची आहे. यापुढे आता या घरात कुणाला काय हवं काय नको हे सगळं काही मला शोधावं लागेल. म्हणून मात्र आता ही आनंदी आबांना समजावते, परंतु आबा मात्र काही ऐकायला तयारच नसतात. शेवटी मात्र आता जे सत्य आज मात्र सगळ्यांच्या समोर आलेलं आहे आणि त्यात युगंधरला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आनंदी अंध आहे. आनंदी आपल्यापासून हे सत्य का लपवलं असेल, आनंदीला दिसत नाही. आणि त्याच वेळेस आता युगंधर पुढे येतो. युगंधर म्हणतो की आबा मला एक गोष्ट सांगा, आनंदी जर आंधळी होती तर तुम्ही माझ्यापासून ती गोष्ट का लपवली. आणि त्याच वेळेस आता आनंदी पुढे येते. आनंदी म्हणते की मालक साहेब, आबांची यामध्ये काही चूक नाही, कारण शिल्पाताईने आम्हाला धमकावलं होतं की जर युगंधरला हे सत्य समजलं तर आमच्या इतकं कोणी वाईट नसेल, आनंदीला या घरातून आम्ही बाहेर काढून देऊ. कारण शिल्पाताईंनी आत्तापर्यंत आम्हाला खूप धमक्या दिलेल्या आहेत आणि तरीसुद्धा आम्ही तुमच्यासमोर ते सत्य कधीही सांगितलेलं नाही. तेव्हा मुलांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो आणि मुलं मात्र आनंदीची माफी मागतात. आनंदी आम्हाला माफ कर, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि आता आबा हे म्हणतात की नाही आनंदी, तू आता माझ्यासोबत घरी यायचं आहे. आनंदी म्हणते की नाही आबा, परंतु आबा ऐकायला तयार नसतात. आणि तेवढ्यात मात्र एक खूप मोठा भयंकर असा म्हणजे प्रकार घडतो, कारण जेव्हा आता आनंदीच्या हाताला धरून आबा घेऊन जात असतात त्याच वेळेस मात्र आबांच्या छातीतून एक जोराची कळ निघते आणि आबा मात्र खाली पडतात. आबांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण आनंदीचं जे काही आता हे आहे तर ते सगळं आबांना सहन झालेलं नसतं. आणि आबा मात्र जोरात आता आई ग असे ओरडतात, तर आनंदी धावतच येते. आनंदी धावतच येऊन मात्र आबांना म्हणत असते आबा. आणि आता सगळेजण मात्र खूप घाबरतात. मुलं धावतच आबांच्या जवळ येतात. तर मित्रांनो, आता उद्याच्या भागात बघूयात की आता आबा नक्की युगंधरकडून कोणतं वचन घेतात आणि मुलांकडून सुद्धा. तेव्हा नक्की पुढे काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.